नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज। आज आपण शेवगाव तालुक्यात आहोत आणि या ठिकाणी बंडू शेठ रासने यांनी गेल्या 3 दिवसापूर्वी म्हणजे आज तिसरा दिवस आहे, त्यांनी भारतीय जनता पार्टीचं जे ग्राउंड लेवलचं त्यांचं काम आहे त्या ठिकाणी त्यांनी ते स्वतः सोडलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता आज आपण शेवगाव या ठिकाणी आलेलो आहोत। तर आज जाणून घेऊयात बंडू शेठ रासने यांची प्रतिक्रिया। काका, तुम्ही लोकसभेच्या ऐन निवडणुकीच्या वेळेला राजीनामा दिलेला आहे, तुमच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे, काय सांगाल, काय कारण आहे? गेल्या कालच्या 16 तारखेला खासदार सुजयजी विखे यांच्या संदर्भाने भारतीय जनता पार्टीचं मुख्यालय नरिमन पॉइंट मुंबई येथे आहे। आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी राजीनामा जे देण्यासाठी गेलो होतो त्याचं मुख्य कारण असं आहे, गेल्या 5 वर्षाच्या 2019च्या निवडणुकीपूर्वी या ठिकाणी माननीय स्वर्गीय दिलीप गांधी साहेब यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे, पण तदनंतर मागील 19च्या निवडणुकीला सामोरे जात असताना खासदार विखेंचा पक्षप्रवेश झाला। आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी मोठ्या मनाने तो स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे कामं व्हायला पाहिजे होती पण ती कामं झाली नाही। आम्ही वारंवार वरिष्ठांकडे ही गोष्ट ध्यानात आणून देत होतो की यांचा जनसंपर्क नाही, छोट्या मोठ्या कामासाठी लोकांना ताटकळत राहावं लागतं, कुणाचा फोन घ्यायचा नाही। या सर्व बाबींनी खरं पाहता या दक्षिण मतदारसंघामध्ये अतिशय गोंधळ माजलेला आहे। म्हणून आम्ही सर्वजण पक्ष कार्यालयाकडं आमचे पदाचे राजीनामे घेऊन टाकावेत अशी विनंती करण्यासाठी सर्व मतदार, सर्व पदाधिकारी आणि प्रामुख्याने माझ्याकडे जे 3-4 महत्त्वाची पदं होते आम्ही त्याचा त्याग करण्यासाठी पक्ष कार्यालयाकडे गेलो होतो। नेमकं मागच्या काळामध्ये काय काम होणं अपेक्षित होतं का? खरं पाहता दक्षिणेचा जर विचार केला, हे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ 37 या ठिकाणी जर विचार केला, बहुतांशी भाग हा दुष्काळी भाग आहे की ज्या भागामध्ये शेतीचं पाणी तर फारच दूर आहे, पिण्याच्या पाण्याचा सुद्धा गंभीर प्रश्न आहे। अशा ठिकाणी आम्हाला अपेक्षित होतं की गेले 5 दशक हे कुटुंब राजकारणात अतिशय सक्रिय आणि एक मोठं धडाडाची मानलं जायचं। आम्हालाही वाटलं की यांच्या येण्याने आपल्या दक्षिणेतील, माझ्या शेवगाव पाथर्डीतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे पाण्याचे प्रश्न असतील, विजेंचे प्रश्न असतील, रोजगारींचे प्रश्न असतील, अशा अनेक सुटतील अशी मनामध्ये एक मोठी भावना होती। म्हणून आम्ही त्यांचा मागील 19च्या निवडणुकीमध्ये स्वतः ग्राउंड झिरो करून प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवरती जाऊन आम्ही त्यांचा प्रचार केला, पण ज्या भावनेने, ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं होतं तो पूर्णतः आमचा त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे। छोटं काम करायचं म्हणलं तरी फोनवरही संपर्क होत नाही, ही फार खेदाची बाब आहे। म्हणजे गेल्या काही जे कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारची कामं झाले नाही, असं तुम्ही ग्राउंडला तुम्ही स्वतः काम केलेलं आहे आणि तुम्ही भाजपाचं गेल्या अनेक वर्षापासून काम करताय, पण याचा इम्पॅक्ट आता येणाऱ्या निवडणुकीवर पडेल का? निश्चित पडणार आहे। काम न झाल्यामुळं लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। आम्ही नेतृत्वाकडे नेहमी वारंवार अशी मागणी केली होती की हा मतदारसंघ गेले अनेक दिवस तो भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आम्ही गेल्या अनेक वर्ष, 40, 50, 30 वर्ष झाले की आम्ही जसं स्वर्गीय दिलीप गांधी होते, स्वर्गीय वाढणे पाटील होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही, माझं कुटुंब, आम्ही जनसंघ, जनता पक्ष, मग भारतीय जनता पार्टी, RSS, विश्व हिंदू परिषद, आम्ही सगळा प्रवास करत आलेलो आहोत। आमच्या मनामध्ये निश्चित एक भावना होती की येणारा या निवडणुकीला सुद्धा हा मतदारसंघ आपल्यालाच काबीज राहायला पाहिजे, पण यांच्या कामाच्या शैलीमुळं, यांच्या विचारप्रणालीमुळं निश्चित पद्धतीने या मतदारसंघामध्ये धोका झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझ्या एका सामान्य कार्यकर्त्याला माझ्या मनात ही भावना आहे। आगामी काळामध्ये तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करा? नाही, मी तर माझ्या कालच्या मुलाखतीत ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं आहे, मी भारतीय जनता पार्टीच्या पदांचा त्याग करतो आहे, पण मी भारतीय जनता पार्टीत राहून जे अशुद्ध वातावरण झालेलं आहे ते शुद्धीकरणासाठी मी भविष्यकाळासाठी काम करणार आहेत। आम्ही पदाधिकाऱ्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही की भारतीय जनता पार्टीपासून यांना विरोध केल्यानंतर आमचं म्हणणंच असं आहे, कालसुद्धा पार्टीकडं आमचे प्रदेशाचे अध्यक्ष ज्यावेळेस आमचं हे प्रदेश कार्यालयाकडे गेलो
त्यावेळेस तिथलचे संबंधित जे आमचे प्रशासकीय अधिकारी होते, कर्जतकर साहेब होते, अनसपुरे साहेब होते, त्यांनी आमचं बावनकुळे साहेबावर बोलणं करून दिलेलं आहे. आमची मागणीच अशी आहे की ह्या मतदारसंघामध्ये पूर्वीच सरमेचे जे आपले भारतीय जनता पार्टीचे आणि प्रामुख्याने दक्षिण येतील, मग ते माजी मंत्री रामजी शिंदे असतील, माजी मंत्री कर्डील साहेब असतील, माझ्या या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार मोनिकाताई असतील, आमचे आगरकर साहेब असतील, बेरड साहेब असतील आणि विवेकजी कोल्हे असतील. उत्तरेतलाच आपल्याला जर हवाचा असला तर आमचे विवेकजी कोल्हे साहेब असतील. यांच्यापैकी कोणाला जर उमेदवारी असती तर निश्चित पद्धतीने मतदारसंघात कोणताही धोका झाला नसता, आम्ही अशी भावना व्यक्त केली. मग बावनकुळे साहेबांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की येत्या 2 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला नागपूर या ठिकाणी डेप्युटी DCM आणि आम्ही तुम्हाला वेळ देऊन आपण याच्यावरती शंका निरसन करण्यासाठी तुम्हाला बोलवणार आहोत. आज पाहिजे अजून काही संपर्क झालेला नाही. संपर्क झाल्यानंतर मी समक्ष त्यांच्याकडे जाऊन येणार आहे. विखेंची उमेदवारी बदलावी अशी आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी राहणार आहे. जर न झाल्यास मग तालुका काय निर्णय घेतो याच्यावरती आम्ही सगळेजण ठाम आहोत. उमेदवारी बदलावी म्हणजे उमेदवार बदलावा असं तुमचं म्हणणं? यस. कोण असा उमेदवार? मग हे नाव सांगितलेत ना मी. आमच्याकडे दक्षिणेतले जुने माणसं आहेत की जे 25-40 वर्षापासून काम करतात, ते कार्यक्षम आहेत. शिंदेसारखे असतील, कर्डीचे जुने मोठी माणसं आहेत की ज्यांना या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास आहे. त्यांना जर दिली तर आमची काही नाराजी राहण्याचं कारण नाही. आम्ही मूळतः भारतीय जनता पार्टीचं काम करणार. अन्यथा जसं तालुक्यातील सगळी जनता म्हणेल त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. या ठिकाणी आपण आज बंडूशेठ रासने, सुनील काका यांची प्रतिक्रिया जनहित मराठीच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. आणि मागील काही काळामध्ये कामाचा जसा आढावा आपण म्हणतो की त्या माध्यमातून त्यांची जी नाराजी आहे त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि डॉक्टर सुजय विखे यांची उमेदवारी बदलावी असं देखील यावेळी त्यांनी आपलं मतातून सांगितलेलं आहे. माझ्यासह या ठिकाणी अविनाश बुटे, कॅमेरामॅन सह मी KB शेख. धन्यवाद.